वेलकम टू पिंशू किचन। मी इथे 250 ग्रॅम हिरव्या पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, एक अख्खा लसणाचा गाठा सोलून घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे। 250 ग्रॅम हिरव्या पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहे। हे छान तिखट असतात। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कोरड्या करून घ्यायच्या आहे कपड्यांनी आणि बारीक चॉप करून घ्यायचा आहे। मी तुमच्यासोबत विदर्भ पद्धतीच्या ठेच्याची रेसिपी शेअर करत आहे। आता लसूणसुद्धा मी छान बारीक चॉप करून घेत आहे। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। आता इथे मी सर्व इन्ग्रेडियंट हे बारीक कापून घेतलेले आहे। गॅसवर पॅन ठेवलेला आहे लोखंडी आणि छान तो तापलेला आहे। आता मिरच्या फ्राय करून घेऊया। गॅसचा पॉवर हा मी मीडियमच ठेवला आहे। 2 ते 3 मिनिट छान मिरच्या फ्राय करून घेतल्यानंतर 1 चमचा तेल टाकत आहे, त्यामुळे ठेच्याला खूप छान चव येते। आमच्या विदर्भात रोजच्या जेवणात हा ठेच्याचा उपयोग केला जातो। विदर्भ पद्धतीचा ठेचा हा खायला खूप चांगला लागते। आता 1 चमचा मी तेल टाकलेला आहे आणि लसूण बारीक चॉप केलेला छान भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे ठेच्याला खूप छान चव येते। आणि शक्यतो लोखंडी तव्यावर हा ठेचा बनवा, कारण त्यामुळे खूप चांगली टेस्ट येते। पुन्हा 1 चमचा तेल टाकलं आणि जिरं फ्राय करून घेत आहे। जिरं सुरुवातीला याच्यासाठी फ्राय करायचं नाही, आपण सुरुवातीला जिरं फ्राय केलं असतात त्याला करपल्याची टेस्ट येते। आता आपण फ्राय केलं आणि नंतर कोथिंबीर टाकलेली आहे, बघू शकता तुम्ही। शेवटीला मी जिरं याच्यासाठी टाकलं की त्याचा करपट वास आला नाही पाहिजे आणि खमंग वास ठेच्याचा आला पाहिजे। आता गॅसवरून मी तवा लगेच उतरून घेतलेला आहे आणि माझ्याकडे दगडाचा भत्त्या आहे, त्याने मी ठेचून घेत आहे। तुम्ही गडव्याने किंवा ग्लासने पण बारीक करून घेऊ शकता। आणि एवढा टेस्टी हा ठेचा होतो ना की विदर्भात रोजच्या जेवणात हा ठेचा राहतोच। भाकर, भाजी, चपाती, वरण भातासोबत तोंडी लावायला पण खूप छान लागते। तर मी खाली कपडा घेतलेला आहे कॉटनचा आणि छान वाटून घेत आहे। गरम असतानाच हा ठेचा वाटून घ्यायचा, त्यामुळे छान टेस्ट येते। तुम्हाला हव्या असल्याचे त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकू शकता, पण आमच्या विदर्भात ठेचा म्हटलं ना की फक्त मिरचीचा ठेचा बनवला जातो। मग अशा प्रकारे मी छान मिरच्या बारीक वाटून घेत आहे। बारीक तुकडे केले असतात हा ठेचा लवकर वाटला जातो। बघा, एका हाताने चमच्याने मी मिरच्या हे करत आहे, ढकलत आहे आणि दुसऱ्या हाताने छान वाटत आहे बारीक। या पद्धतीने वाटले असतात आपला ठेचा हा खूप लवकर होतो। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। सबस्क्राईब करा, सबस्क्राईब हे निःशुल्क केल्या जाते। बेल आयकनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। बघा किती छान आपला ठेचा हा वाटला गेलेला आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। सुरुवातीला मीठ टाकलं असतात त्याला चव नाही येणार, त्यामुळे आखरीला टाकायचं शेवटला मीठ आणि छान मिक्स करून घ्यायचं। एकदम आपला ठेचा हा रेडी झालेला आहे। बऱ्याच भागात त्याला खरडा म्हणतात, पण आमच्या विदर्भात त्याला ठेचाच म्हणतात। वाह, काय मस्त ठेचा झालेला आहे आणि याच्यावर छान लिंबू पिळून घ्यायचं, एकदम चव येते याला खायला। आणि कोथिंबीर टाकूया। मी लिंबू पिळून घेणार नाही कारण मला सर्दी झालेली आहे त्यामुळे, पण तुम्ही आवर्जून लिंबू पिळा, खूप छान लागते। मी सर्दी झाली आणि ताप येत आहे म्हणूनच ठेचा बनवलेला आहे, त्यामुळे तोंडाला छान चव येते। आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा। थँक्यू।